बाणा. लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची झाडाझडती घेतली. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश देताना दुपारी 12 ते 4 या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदीचे निर्देश देऊन वाहतूक कोंडीसह खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तैनात करण्याचा आदेशही त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या खड्ड्यांच्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसलं असून त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी काल ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतली. त्यानंतर कालच एका खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या 4 अभियंत्यांना तडफातडफी निलंबित करण्यात आलं. ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली असून उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पाटील, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असून रस्त्यांवरील खड्डे कालमर्यादित बुजवण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पालिकेने अभियंत्यावर कारवाई केली, मात्र कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. लोकन्यायालयामध्ये सामंजस्य व तडजोडीने तोडगा काढण्यात येत असल्याने पक्षकारांमधील वाद मिटून नातेसंबंध टिकतात. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून जास्तीत जास्त प्रकरणी लोकन्यायालयात सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी यावेळी केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय देण्यासाठी न्यायसंस्थेने लोकन्यायालयाचा निर्णय घेतला असून त्याचा लाभ पक्षकार वकिलांनी घ्यावा असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गजानन चव्हाण यांनी यावेळी केले. विमानतळाहून आता मुंबई पुणे टॅक्सी प्रवास महागला असून विना वातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सी भाड्यात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वातानुकूलित टॅक्सीसाठी आता 425 ऐवजी 525 तर विना वातानुकूलित टॅक्सीसाठी 350 ऐवजी 450 रुपये प्रवाशांना मुंबई पुणे प्रवासासाठी द्यावे लागणार असून खटुआ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई पुणे टॅक्सीची भाडे वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे. इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या भारतीय शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग व मीडिया क्षेत्रातील 18वे IAI नेतृत्व पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते काल दिनांक शनिवार हॉटेल ताज लँड्स अँड मुंबई येथे प्रदान करण्यात आले असून विविध क्षेत्रातील शीर्ष नेत्यांमुळे राष्ट्रनिर्माणाचे कार्य साध्य होत असते असे सांगून उद्योग व्यवसाय क्षेत्रातील धुरीणांनी उच्च नीतिमूल्य अंगीकारले तर संपूर्ण समाज त्यांचे अनुकरण करेल व त्यातून समाजाची प्रगती होईल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी केलं. बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव वाढल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत असून या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागृत राहून तणावमुक्त आणि आरोग्यदायी जीवन कसे जगले पाहिजे याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक करताना सांगितलं. शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि गट ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आला असून लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला असून त्यामुळे शनिवार आणि रविवार होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. मात्र राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काही जणांनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळे पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का याचा विचार व्हावा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जात हे योग्य नाहीये. सरकारने यात लक्ष घालून परीक्षार्थींच्या हितांचा निर्णय घ्यावा ही विनंती रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केली.
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर सातत्याने केला जात होता। यावर बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी परिषदेत तुफान टोलेबाजी करताना दिसतात। भीती वाटत असेल तर भाजपमध्ये जा असा उपरोधिक सल्ला भुजबळांनी देता सभागृहात हशा पिकला। ओबीसी परिषदेत ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषण केल्यानंतर भुजबळांनी तुफान टोलेबाजी केली। इथे सगळे विविध विषयावर जोरजोरात बोलले, चर्चा केली, पण सावध राहा बाबा, उद्या घरी आयकर विभागवाले आले नाही म्हणजे झालं। जो या कामात येईल त्याला बरोबर ऊस चरक्यात टाकून रस काढला जातो तसं काढतात। आता सध्या खडसे साहेबांच्या पाठीमागे लागली आहेत अशा शब्दात भुजबळांनी भाजपवर निशाणा साधला। 25 आणि 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्याने सर्व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, तर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत असून अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसून याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आलं असता येत्या 2 दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं। शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल। कोरोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे। 2 दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊ, त्याबाबत पुढील निर्णय घेऊ। हा आढावा घेताना गणपतीनंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल असंही किशोरी पेडणेकर यांनी त्यावेळेस म्हटलं। राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडताना दिसत आहेत। महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे अनेक दावे यापूर्वी करण्यात आले असून यातच आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे। आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस म्हटलं। काल सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। तर येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अजूनही खूप कामाची गरज आहे असंही ते म्हणाले। अंमलबजावणी संचालनालयाचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दुसरे समन्स बजावण्यात आले असून परब यांना हे समन्स 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल बजावण्यात आले आहे। आशा आहे की अनिल परब आता तरी चौकशीला हजर राहतील असे खोचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं असून हे समन्स मनी लॉन्ड्री प्रकरणामध्ये बजावल्याची माहिती मिळत आहे। अंबरनाथमध्ये MMRDA आणि अन्य शासकीय यंत्रणांच्या नियोजन शून्य कारभाराचा मोठा फटका कल्याण कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याला बसला असून कारण हा रस्ता तयार करताना रस्त्याखाली येणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरित न केल्याने आता जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्याची वेळ आली। शाळांपाठोपाठ आता धार्मिक स्थळेही उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क असून तत्पूर्वी रोजची रुग्णवाढ, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी यांचा आढावा पालिका प्रशासन घेत आहे। राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा आणि 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर चित्रपटगृह, मॉलही सुरू करण्याची शक्यता आहे। त्यानुसार कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून हे चक्रीवादळ आज रविवार संध्याकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार असून महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ही शक्यता खरी ठरल्यास राज्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी असून जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे। कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली असून जानेवारी ते मे या कालावधीत ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती धारकांच्या महागाई भत्त्यात जुलैमध्ये 3% वाढ होणार।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष दिनानिमित्त ठाणे महापालिकेने आज फ्रीडम सायक्लोथॉनचे आयोजन केलं असून प्रदूषण टाळण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ठाणेकरांनी या रॅलीकडे पाठ फिरवल्याने रॅलीला अल्प प्रतिसाद मिळाला. ठाणे महानगरपालिकेने आज फ्रीडम सायक्लोथॉनचे आयोजन केलं असून या सायकल रॅलीचे उद्घाटन महापालिका मुख्यालय व हिरानंदिनी मेडोज येथे करण्यात आलं. पहिल्यांदाच हा उपक्रम पालिकेच्या वतीने राबवण्यात आला होता. मात्र ज्या पद्धतीने सायकल्सवर या रॅलीत सहभागी येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे सायकल्सवर आले नाहीत. मात्र तरीही या सायकल्सवारांना घेऊन रॅली काढण्यात आली. गेल्या 24 तासात देशात 28,326 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तर 260 जणांचा मृत्यू झाला. तसेच गेल्या 24 तासात 26,032 जणांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत एकूण 3,29,02,351 जण कोरोनामुक्त झालेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा अजूनही थांबलेला नसून दोन्ही नेते एकमेकांवर रोज काही ना काही मिश्किल टीका टिप्पणी करतातच. आजही राऊत यांनी चंद्रकांत दादांवर जोरदार हल्ला चढवला असून चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्र लिहिलं त्यामुळे त्यांचं धोतर सुटलं असं सांगतानाच महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. किती मनोरंजन कराल असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलं असून स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, सिव्हिल सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करावे असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. राजकीय पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांचे वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमांच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करावी यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. पुढील वर्षात कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात येईल असा विश्वास मॉडर्ना या लस उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल यांनी व्यक्त केला असून जगभरात वाढती मागणी लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. गरीब देशात एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या 2% लोकांचा आतापर्यंत लस देण्यात आलेली असून त्या पार्श्वभूमीवर बेन्सेल यांचे विधान पटत नाही असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले. सुप्रिया सुळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत असलेल्या नोटीसीबाबत त्यांनी भाष्य करत भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही आता फॅशनच झालेली आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळेस केली. मराठी माना या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.